एकदा स्वामी समर्थ अक्कलकोट येथे बसले होते. त्यांच्या दर्शनासाठी दूर दूरहून लोक येत असत. त्या दिवशी एक शेतकरी खूप चिंतेत स्वामींकडे आला. त्याचा चेहरा उतरलेला होता, डोळ्यात पाणी होते. तो स्वामींच्या पायाशी बसला आणि म्हणाला, स्वामी, माझे सगळं संपलंय. यंदा पावसाने साथ दिली नाही. शेत कोरडे पडले. घरात खायला काही नाही. कर्ज वाढत चालले. आता काय करू? स्वामी शांत होते. त्यांनी त्याच्याकडे नीट पाहिलं. थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, तू रोज काय करतोस? शेतकरी म्हणाला, स्वामी, मी रोज शेतात जातो, पण काहीच उगवत नाही. त्यामुळे आता जाण्याचीही इच्छा होत नाही. स्वामी म्हणाले, उद्यापासून रोज शेतात जा आणि काम करत राहा. बाकी माझ्यावर सोड. शेतकऱ्याला थोडं आश्चर्य वाटलं. तो मनात म्हणाला, शेतात काहीच नाही तरी काय काम करायचं? पण त्याला स्वामींवर विश्वास होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शेतात गेला. कोरडी जमीन, तडे गेलेली माती, काहीच नव्हते. तरीही तो रोज जात राहिला. माती नांगरत राहिला, तण काढत राहिला. गावातील लोक त्याला हसत होते. अरे, काही उगवत नाही तरी का कष्ट करतोयस? पण तो फक्त एकच म्हणायचा, स्वामींनी सांगितलंय. असं करत करत काही दिवस गेले. एके दिवशी अचानक आकाश काळं झालं आणि जोरदार पाऊस सुरू झाला. तो पाऊस फक्त एक दिवस नाही तर अनेक दिवस पडत राहिला. शेतात पाणी साचले, माती ओली झाली. काही आठवड्यांनी त्या शेतात हिरवं पीक डुलायला लागलं. तोच शेतकरी जो निराश झाला होता, आता आनंदाने भरून गेला. तो धावतच स्वामींकडे आला. त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी होते, पण यावेळी आनंदाचं. तो म्हणाला, स्वामी, तुमच्यामुळे माझं सगळं वाचलं. स्वामी हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही. तू विश्वास ठेवला आणि मेहनत केलीस, त्याचं फळ मिळालं. शिक्षण फक्त देवावर विश्वास ठेवून चालत नाही, मेहनतही तितकीच गरजेची आहे. आणि विश्वास आणि मेहनत एकत्र आले की चमत्कार घडतो. म्हणून स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ.